सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या कोणाला बाईक घ्यायची असेल तर निश्चित आपण या ठिकाणी आमच्या स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या बाईक तुम्हाला घेण्यासाठी कमीत कमी डाऊन पेमेंट या ठिकाणी करायचं फक्त. सूरज आणि मोनिश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं. स्वराज्य मॅन थोडासा आवाज क्लिअर देईल का करायचा आहे. हॅलो वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज कुणाल. दोन दिग्गज संघ मित्र आपण पाहतो. एका बाजूला अंजूर दुसऱ्या बाजूला ओवळी. ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास. अंजूर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू पेस करताना फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फाटका. वन बॉस एका टप्प्याने चेंडू जातो वाईड श्लोंगन सीमाच्या बाहेर चौकार. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यांना भारी. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. ऑपॉलिव्हर चेंडूला सुंदर साऊंडराईचा फटका आपण पाहिला. तो वन बॉस एका टप्प्याने चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमाच्या बाहेर चौकार. सूरजच्या बॅटमधून अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज कुणाल. आता मात्र थोडासा एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हता. अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू वेगवान चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज सूरज. हॅलो हॅलो अगेन्स्ट गोलंदाज कुणाल. आता मात्र थोडासा आपटेकर पद्धतीने ऑन साईडचा फटका फसतो की काय. यस वेल जज कॅच. कमालीचं जे टेक्निकली केलं जातो महत्त्वाचा पहिला फलंदाज देखील बाद होतोय सूरज. थोडासा आपटेकर पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाईम फटका आपण पाहिला होता. क्लिअर करू शकला नाही. शॉर्ट मिड विकेट सीमा रेषा आउटफील्डमधून कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय सूरज. नेक्स्ट बॅट्समन जेपी. मांडण्यासाठी मित्र तुमचं प्लेसमेंट देखील फार महत्त्वाचं असतं. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. फलंदाज सूरजच्या बॅटमधून डीपमधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज सूरज बाद होतोय. नेक्स्ट या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. अरुण लेग त्रिफलाची फलंदाज बाद होते मोनिश. हॅलो कमालीची गोलंदाजी जे ज्या नावासाठी ओळखला जातो तीच गोलंदाज म्हणून कोणीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला आता तो कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू निश्चित आपण पाहिला होता. थोडासा कुठंतरी पुलेंचा चेंडू बोला आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका देखील आला होता. तर त्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक करतो आणि कमालीची गोलंदाजी आपण पाहिले. त्यानंतर चेंडू डॉट झाला. त्यानंतर दोन चेंडूमधून दोन महत्त्वाचे फलंदाज देखील ज्याने बाद केलेले आहेत. आता मग ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी या स्पर्धेमधून कुणाल याला. नेक्स्ट बॅट्समन येतो मागच्या सामन्यामधून ज्यानं कमालीचा खेळ केला होता. विजयाचा शिल्पकार पवन येतोय. अगेन्स्ट गोलंदाज कुणाल. सुरेख सुंदर अपने मुस्को चेंडूची फेक. पुलेंचा चेंडू डिफेन्सिव्ह फटका देखील चांगला पाहतोय. सन्मान होतो या ठिकाणी चेंडूचा पवन याच्या माध्यमातून. तर कुठल्या प्रकारची धाव देखील नाही. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिला कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी
4 चेंडूचा आपण विचार केला तर कुठल्या प्रकारची धाव देखील नाही आहे आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद देखील झालेले आहेत. आता मात्र थोडा स्वेर मारा. स्वेर मारा 55 समांतर धाव मिळते अवांतर. एकदम संघात धावसंख्या 5 वर पोहोचते. 2 बाद 5 षटक क्रमांक पहिलं. थोडासा बॅकवर्ड आपण पाहतोय संघ गावदी उळी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. आता मात्र चेंडूवर मोठा फटका फसतो की काय, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. हॅलो 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 तो आवाज सोड बोल एक्स्ट्रा ये बिंदास. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7. थोडीशी संत सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे, निगेटिव्ह सुरुवात आहे. महत्वाचे 2 फलंदाज बाद आपण पहिले सूरज आणि मोनिश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. यानंतर देखील 2 संघांना विनंती आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. स्वराज्य वेळे या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जाणता राजा खारबाव दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेमिसरी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आणि त्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. चला दिवास्फोट दिवा आणि वापेकर सन्स दिवा या देखील दोन्ही संघांना विनंती आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील प्लीज वेल कमी घ्या आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच संपर्क ऑर्गनाइज कमिटीशी साधायचा आहे. दिवास्फोट दिवा संघाचा कॅप्टन ते अगेन्स्ट असलेला संघ वापेकर सन्स दिवा ह्यात देखील कॅप्टनला विनंती आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. चेंडूला सुंदर स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट केलं जर मिळते फक्त आणि फक्त एकदा संघात धावसंख्या एकडे पुढं सरते धावसंख्या होती ती 8. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय निखिल याच्या माध्यमातून नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय गौदी ओळी जेपी यांचा संघ या ठिकाणी करतोय प्रथम फलंदाजी. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. तेरे मेरे बीच में दोघांच्या मध्ये चेंडू लँड झाला. सहज साधा सोपा झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी गेला नाही आणि महत्त्वाचं जीवदान मात्र या ठिकाणी भेटते फलंदाज पवन याला. एक धाव देखील कंप्लीट. त्यामुळे संघात धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. सामना विजयासाठी मित्र तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम चेंडूची फेक आपण पाहिजे. फुल्यांचा चेंडू होता. चेंडूला थोडासा स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण होता. जयेश याचा चेंडू ऑन साईडला येतो. डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धावणे संघात धावसंख्या 10 वर पोहोचते. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फलंदाज थोडासा वाक्या बाहेरचा पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकाने पुढे सकते ती 11. षटक क्रमांक दुसरा दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष वापेकर सन्स दिवा या दोन संघांना विनंतीशील आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करा. चेंज ऑफ पेस परिवर्तन जे आपण पाहिलं होतं. चेंडूची थोडीशी गती कमी केली होती आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पवन याचा मात्र चेंडूने बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे.
हॅलो. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर साऊंड फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव एक धावणी संघात धावसंख्या एकाने पुढे सत्य धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 12. प्रति षटकाचा जर आपण विचार केला तर फक्त 6 धावांची सरासरी. तर 12 चेंडू फक्त 12 धावा आणि अजून उर्वरित 12 चेंडूमधून हा संघ बघू कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 12. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज दीपेश. बघा पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया ओळी संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. दीपेश गोलंदाज येतोय. अतिशय सुरेख सुंदरपणे मुतको चेंडूची फेक होती. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका देखील आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. पवन याला एकदम संघात धावसंख्या 13 पोहोचते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती जयेश याला. अगेन्स्ट दीपेश. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका आपण जयेशच्या बॅटमधून पाहिला. मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित झाला होता. चेंडू डीपला आला होता. शॉर्ट मिडविकेटला चेंडू निश्चित आपण पाहिला होता. मात्र कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी घेतली जात नाही आहे. जयेश याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे ती 13. षटक क्रमांक तिसरा 2 बाद 13. थोडीशी संत सुरुवात निगेटिव्ह सुरुवात आहे. सकारात्मक सुरुवात आपण पाहत नाही आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर उर्वरित अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि बघूया जयेश देखील हा मैदानामधून आपण पाहतोय. आता मात्र फुलेंचा चेंडू अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसा उत्तर देखील. आमच्या समोर कक्षाला भेट देणारा चेंडू आपण पाहिला. जयेशच्या बॅटमधून कमालीचा फटका. खराब चेंडू होता आणि काय उत्तम समाचार चांगला पाहुणचार देखील त्या चेंडूचा आपण पाहिला. जयेशच्या माध्यमातून येतील 6 धावा आणि या 6 धावांनी संघात धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती 19. आता मात्र थोडंसं पलटवार करताना संघ कमालीचा फटका पाहिला. जयेशच्या बॅटमधून थोडंसं संघ कुठेतरी कमबॅक करतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती 19. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचं आयोजन आपण पाहतोय. साजन भोईर यांची देण आपण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2022 ही स्पर्धा स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी आयोजित यांच्या माध्यमातून हा पाहतो. क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतणी, क्रिकेटचा एक महाकुंभमेळा. काय कमालीचं आयोजन आहे. 1 मॅन शो या स्पर्धेचा. साजन भोईर. अतिशय चांगला फटका. जयेशच्या बॅटमधून चेंडू जातो एक्स्ट्रा कवर सीमारेषेच्या बाहेर. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नव्हतं आणि खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होता मार्गस्थ झाला होता. चौकार येतोय. जयेशच्या बॅटमधून चौकार संघात धावसंख्या 23 वर पोहोचते. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात.
खराब चेंडू दिशांनी चेंडू स्पेअर मारा, पंचायत समांतर, धाव मिळते अवांतर. दिवा स्पोर्ट दिव्या संघाचा कॅप्टन अगेन्स्ट वापेकर सन्स दिवा या संघाला देखील विनंतीशील आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. पुढील दोन्ही संघात ज्या दोन संघांचं आम्ही आवर्जून नाव घेतो ते दोन्ही संघाचे कॅप्टन देखील विनंतीशील आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच करतात वाईटचा इशारा. एक दबीचा निर्बळ धावसंख्या एकने पुढे सकते. वारंवार थोड्याशा चुका देखील गोलंदाज दिपेशाच्या माध्यमातून आपण पडतोय. स्पेअर मारा, धावसंख्या एकने पुढे सकते. 25 षटक क्रमांक तिसरा. आता मात्र थोडंसं कमबॅक करताना गवदीप उळिया संघ. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष वापेकर सन्स दिवा दोन्ही संघाच्या कॅप्टनने देखील विनंतीशील प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करा. आता मात्र अतिशय चांगला फटका, कमालीचा फटका जयेशाच्या बॅटमधून आपण पाहतोय. ज्या गोष्टीसाठी जाणला जातो मानला जातोय तोच फटका आता जयेशाच्या बॅटमधून येतोय. कमालीची बॅटिंग जयेश याच्या माध्यमातून. संख्या धावसंख्या साने पुढे सकते. धावसंख्या होती ती 31. आता मात्र पलटवार करताना स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. अतिशय मागडे षटक आता गोलंदाज दिपेश. कमालीची बॅटिंग आपण पाहतो जयेश याची. आता मात्र या सामन्यामधून देखील जयेश कुठेतरी पलटवार करताना चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन येताना, कारण की पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा आणि त्यानंतर मग तिसऱ्या षटकामधून काय कमालीची बॅटिंग आणि खराब गोलंदाजी, वारंवार स्क्वेअर मारा दिपेशाचा. कुठेतरी संकट ऐकेल विश्वासाने ते विश्वासाला पात्र ठरत नाही. गोलंदाजी थोडंसं लांब लचक मारुतीचे शेपटाप्रमाणे एखादं षटक हाताळून तसं षटक हाताळताना गोलंदाज दिपेश याला पाहतोय. आता मात्र एक सुरेख सुंदर मुसफे चेंडूची पेक झाली होती. निश्चित थोडीशी एक सुवर्ण संधी देखील त्या ठिकाणी होती फलंदाजाला बाद करण्याची, मात्र नामी संधी एसटी रेस्टला तो चेंडू कलेक्ट करता आला नाही आहे. संधीचं सोनं करता आलं नव्हतं. बघा क्रिकेटमधून जर त्याला काही महत्त्वाचं स्थान नसतं, जे झालं ते झालं. जो जिता वही सिकंदर. तर एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक धावणे संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 33. षटक क्रमांक तिसरं संपतं. तिसऱ्या षटक आपण विचार केला तर अतिशय मागडे षटकातला गोलंदाज दिपेशाला पाहिलं. तब्बल 21 धावा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष वापेकर सन्स दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या. वापेकर सन्स दिवा विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अतिशय खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. जसं प्रश्न तसं उत्तर देखील जयेशाच्या बॅटमधून आपण पाहिलं. पोलिंगचा ऑन साईडचा फटका देखील चांगला होता. बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू मिडविकेशनच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतो आणि षटकारने संघात धावसंख्या देखील 7 पुढे सकते ते 39. गोलंदाज अतुल. अतुल याचा पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका जयेशाच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 6 पुढे सकते ती 19. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान. महेंद्र
अतिशय खराब चेंडू आपण पाहिला अतुल याचा आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील जयेशच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साईडचा, पुन्हा एकदा बिग ब्लास्ट, मात्र झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच, अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज जयेश हा बाद होतोय. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान. हे आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतान महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतान. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष नाही बन बॉस, मला वाटतं चेंडू सीमाच्या बाहेर जातो. कमालीचा फटका आपण पवनीच्या बॅटमधून पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रास, जसं प्रश्न तसं उत्तर पवनीच्या बॅटमधून मिळतंय. साधाबीनी संघ धावसंख्या देखील साने पुढू शकते. धावसंख्या होती ती 45. बघा पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला फक्त आणि फक्त 12 धावा. त्यानंतर काय पलटवार करताना संघ आपण पाहतोय गावदी ओळी. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूची फेक झालेली आहे आणि 3 चेंडूमधून 1 फलंदाज बाद आणि 2 मोठे फटके, 2 षटकार देखील आलेले आहेत. अतिशय खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. कमालीचा फटका देखील आपण पाहिला. चेंडू मिडविकच्या मजा बाजाना लॉंग बिग वे, मोठा फटका, बिग ब्लास्ट. 6 षटकार, 2 षटकांना संघात धावसंख्या साने पुढे सध्या धावसंख्या होती ती 51. बघा पहिल्या 12 चेंडूमधून फक्त 12. बघा या स्पर्धेतनं 143वा षटकार देखील या ठिकाणी येतोय आणि हे पूर्ण अपडेट सुभाष धुमाल आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून केलं जातं. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यांना भारी. देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी. चौकारांची मजा अगेन्स्ट पुन्हा एकदा अतुल. आता मात्र एक चांगला चेंडू, फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील अतिशय चांगला आहे. तो चेंडू सुंदर सॉन्ड्रीचा फटका आपण पाहिला होता. ऑपलीवर चेंडू सुंदरसा ऑनड्रीचा फटका होता. वरून कार्पेट चेंडू आपण पाहिला होता शॉर्ट मिडॉनला. चांगले क्षेत्ररक्षण आउट फिल्ममधून मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावा संख्या धावसंख्या दोन्ही पुढे शकते 53. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना गावदी ओळिया संघ. कमालीची बॅटिंग आपण पाहिली जयेशची. त्यानंतर पवन फलंदाज थोडासा शपथ झाला. तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हता. 5चा लेग बाईकच्या शहर 1 धावेचा निर्बळा धावसंख्या एकीने पुढे सकते. षटक क्रमांक 4 संपत आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते ती 54 आणि विजयाचं लक्ष असेल ते 55 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. लगेच नाणेफीसाठी यायचं आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष वापेकर सन्स दिवा. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या. अनेक अनेक धन्यवाद. एकच वादा आणि आमचे सर्वांचे लाडके मोहनदादा
तर स्वागत आहे सर्वांचं परत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशेलीचे ऐतिहासिक मैदानावर आपण स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली यांच्या माध्यमातून स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2022 हा आपण शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला दुसरा सत्र पाहतोय आपण. दुसऱ्या सत्रातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये. एकीकडे जर पाहिलं आपण स्वराज्य स्पोर्ट अंजूर आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये गावदी स्पोर्ट ओवली या संघ. पहिल्या 2 षटकापर्यंत खूप अतिशय सुरेख तिखट मारा पाहिला आपण अंजूर संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पलटवार केलंय आणि वंडरबॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील यांचा तडाखा. त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये पवन या फलंदाज हल्ला बोल आणि या दोन फलंदाजी खेळीमुळेच पाहतो की निर्धारित 4 षटकामध्ये जो टार्गेट उभं केलं आहे तो अंजूर संघासमोर 55 धावाचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा तऱ्हेने पार केले पाहिजे. कारण की जर विचार केला आपण पहिल्या सामन्यामध्ये गावदी ओवली संघाची गोलंदाजी खूप अतिशय धमाकेदार पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी धुरा सांभाळेल ओवली संघाचे गोलंदाज हे पाहणं योग्य राहील. कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण अंजूर या संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. कारण की KM दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांचं. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेले आहेत राजेंद्र बजाके आणि त्याचबरोबर गणेश पाटील. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहतोय आपण कुणाल आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत पाहतोय आपण सलामीचा फलंदाज अंजूर संघाचा प्रभू डाकी. हे दोन्ही या सलामीर फलंदाज पाहतोय आपण. एक चांगली सलामी द्यावी लागेल इथं मात्र कारण की 24 षटकामध्ये 55 धावाचं टार्गेट आहे आणि समोर गोलंदाज इथं मात्र वेगवान गोलंदाजी करणारा तिकट मारा करणारा ओवली संघाचा राजदीप यांनी पहिल्या सामन्यामध्ये धुमाळसर पाहिला पण अतिशय चांगलं उत्कृष्ट षटक हाताळलं होतं आणि फक्त एक वाईट चेंडू त्यांनी टाकला होता. अवंतर धावसंख्येमध्ये फक्त एक धाव खर्च केली होती आणि तोच ओवली संघाचा वेगवान गोलंदाज राजदीप येतोय मारा करण्यासाठी. पाहूया क्षेत्ररक्षण इथं मात्र प्रभू ढाकेसाठी कशा प्रकारे लावल्या गेलं. गलीवर क्षेत्ररक्षक पाहतोय आपण जवळपास कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. याच स्वतः पहिला चेंडू वेगवान पण लाईन चुकीची आहे. स्वेर सुरुवात पाहायला मिळाली. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत गणेश पाटील सरांचे वाईटचा इशारा येतोय. खातं उघडतोय इथं मात्र पाहतोय आपण स्वराज्य स्पोर्ट अंजूर या संघाचं. आणि अंजूर संघाबाबत एकच सांगेन की खूप एक धाकड संघ आहे. धुमाळसर पाहतोय सातत्याने मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर सुद्धा या संघाने खूप एक दमदार कामगिरी केलेली आहे. तो संघ फलंदाजी करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू याच पात्र फ्रंटला आला होता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगाला इथं मात्र बीट होतोय आणि पहिलेच उल्लेख केला होता की ओवली संघाचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तो म्हणजे राजदीप. अतिशय चांगला तिकट भन्नाट वेगाने मारा करतोय इथं मात्र या चेंडूवर जर वेग पाहिला आपण खूप जास्त वेग होता आणि वेगाला बीट केले त्यांनी फलंदाजाला. ऑनसाईडकडे जर फील्ड पाहिला आपण बॅकवर्ड स्कोर लेग डीपमध्ये आहे. फाईन लेग आणि मिड विकेट. याच पाहता अजून एक चांगला चेंडू इथं मात्र म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. दिवा स्पोर्ट दिवा संघाचं मला वाटतं की आगमन झालेलं आहे आणि या संघामध्ये निश्चित आपण रन मशीन ऑफ दिवा विकी मात्रे प्रथमेश सारखा एक अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर गोलंदाज सज्ज होताना. राजदीप रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. काय घडले पाहिजे समोर गेला होता फलंदाज पण मात्र यष्टीवर निशाणा लागला नाहीये. लागला असता कवचित पंचाला विचार करावा लागला असता पण तसं काय घडलं नाहीये. एक धीमी सुरुवात पाहतोय आपण इथं मात्र ज्या प्रकारे 55 धावचं टार्गेट आहे अंजूर संघासमोर आणि अजून मात्र फक्त आणि फक्त धावपलकर धावा आहेत त्या 2 आणि या 2 चेंडूचा खेळ इथं मात्र झालेला आहे. पहिला आपण प्रथम फलंदाजी करताना जयेश पाटील यांची एक वादळी खेळी छोटीशी का होईना त्यानंतर मात्र पवन यांचे प्रहार पाहिले होते आपण आणि याच खेळीच्या बळावर 55 धावचं टार्गेट उभं केलं होतं. याच पात्र फ्लिकचा फटका सुरेख आहे पण जयेश पाटील हार नाही मानणार पण
बीट करून चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला या चेंडूवर हा षटकार. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यान भारी. देवानंद थाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी. अतिशय क्लास फटका पाहिला पण फ्लिक केला होता आणि जयेश पाटील यांनी प्रयत्न सुद्धा चांगले केले. चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरतून मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता 6 धावेसाठी. षटकाराने मात्र आता प्रभू डाकी आपलं खातं उघडतोय व्यक्तिगत या षटकारांनी. गोलंदाज राजदीप सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यशपाता चांगला चेंडू पूर्ण सम्मान देऊन फक्त चेंडूला पुश केले पॉईंट क्षेत्राकडे. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. चांगल्या चेंडूवर सम्मान इथं मात्र प्रभू डाकी देतोय. सर एक कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय आपण राजदीप याला. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 8 बिनबाद. एक चांगली सुरुवात आता मी म्हणेन कारण की पहिले षटक प्रगतीपथावर कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही आणि अजून दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सुरक्षित आहेत. जर ओली संघाला सामना जिंकायचा असेल तर एका ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. सज्ज होताना गोलंदाज यश पात्र ड्राईव्ह केले मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. तालमील पाहायला मिळत नाहीये. एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या म्हणजे ॲक्सिडेंट होणार आणि ज्या गोष्टीची आवश्यकता होती तो विकेट मात्र इथं ओली संघाला मिळतोय. भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. दरम्यान व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय राम भोसले साहेब, त्यांच्या समेत आदरणीय प्रकाश भोईर साहेब आणि त्यांच्या समेत सन्माननीय मयूर म्हात्रे साहेब या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. धावचीच्या स्वरूपात प्रभू डाकी हा बाद झाला होता आणि या संघात धावसंख्या जर पहिले आपण 8 आहे. 8 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. भिवंडी ग्रामीण असोसिएशन आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी यावेळेस पात्र हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता पण अतिशय वेगाला इथे मात्र बीट होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जर पहिले आपण 55 धावचं टार्गेट स्वीकारताना सौराज्य स्पोर्ट अंजुर संघाची धीमी सुरुवात म्हणेन पण अजून मात्र कुणाल नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. म्हणजे हा सामना एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय की नाही हे पाहायचं. कुणाल मात्र 1/8 अशी धावसंख्या पाहतोय आपण सौराज्य स्पोर्ट अंजुर संघाची. वापेकर सन्स दिवा संघाचा संगणक जर आपण इथं आला असेल तर लगेच जर संपर्क साधायचे आहे कारण की आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं मात्र हजर आहे. दिवा स्पोर्ट दिवा. तर वापेकर सन्स संघाचं कर्णधार सुद्धा आलेले आहेत. तर स्वागत आहे आपलं. वेलकम मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर एक फाईट अजून पाहायला मिळेल कारण की जर पाहिलं आपण वापेकर सन्स दिवा या संघामध्ये सागर सारखा एक अतिशय उच्च कोटीचा ऑलराऊंडर धुमाळ सर आपण त्यांना पाहणार आहोत. त्यानंतर एकीकडे जर पाहिलं आपण दिवा स्पोर्ट दिवा. आज मला आठवते की ग्रामीण क्रिकेटचं जर खऱ्या अर्थाने कोणी आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर पहिलं नाव गाजवलं असेल तो म्हणजे दिवा स्पोर्ट दिवा. आणि धुमाळ सर आपण सातत्याने 12 ते 15 वर्षापासून समालोचन करतोय की कुठंतरी 1 ते 2 वर्षापासून हा संघ थोडासा बॅकफुटवर आहे पण हिंमत आहे क्षमता आहे कधी पण पलटवार करू शकतोय. आणि एक मात्र संघ ज्यांनी सर्वप्रथम आउट ऑफ भिवंडीमध्ये ज्यांनी नाव कमावलं तो दिवा स्पोर्ट दिवा. याच पात्र हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे कुणाल मात्रेला फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण 9. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 55 धावाचा हा टार्गेट आपण पाहतोय. गोलंदाज पाहतोय आपण पवन, एक चांगला युवा ऑलराऊंडर गावदी स्पोर्ट ओली संघाच्या माध्यमातून. दोन्ही सामन्यामध्ये धुमाळचं जर पाहिलं आपण चमकदार कामगिरी या खेळूच्या माध्यमातून पाहिली आपण. मग फलंदाजी असो की गोलंदाजी
आणि संगणकांनी तो जो होता त्यांनी सांगितलं होतं की जयेश पाटील यांच्यासोबत खेळायचं म्हणजे टेनिस क्रिकेटला एक धमाकेदार खेळाडू सौभाग्य म्हणावं लागेल की आमच्या गावासाठी आणि गावाच्या टीमसाठी त्यांच्यासमोर आम्ही पूर्ण युवा खेळाडू आनंद घेतोय आणि त्याच्याकडून प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी शिकायला भेटतोय. कारण की जेव्हा तुमच्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व असतो तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतात. त्या प्रकारे आपण पाहतो की या प्रत्येक युवा खेळाडूंना काहीतरी शिकण्याची संधी मिळते. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता पाहतोय आपण. चांगला चेंडू होता अप्रतिम सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या जर पहिले आपण स्थिर आहे 9 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्वराज्य स्पोर्ट अंजूर संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर निश्चित धुमाळ सर आता मात्र कोणाल याला फलंदाजी सुद्धा आपल्या हातात घ्यावी लागेल आणि चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. कारण की वेळ निघून गेल्यावर चेंडू निघून गेल्यावर मात्र दबाव वाढतोय. सरासरीची कमी असते ती मात्र खूप उच्चेवर जाते. आलेख तो पाहतो ना तो वाढत चालला जातोय. सजवते खेळण्यासाठी इथं मात्र डावखुरा फलंदाज यावेळेस पात्र हा फटका स्विंग केलाय चाललाय चेंडू मेडिकलच्या वरतून ठोकलाय उतुंग हा षटकार. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. अतिशय क्लास उत्कृष्ट फटका पाहिला आपण वरतून का ठोकलंय. या मात्र पाहतोय डावखुरा फलंदाज देखील आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि आता मात्र स्वराज्य स्पोर्ट अंजुरिया संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण धावफलकावर. 1 बाद 15 पवन वापशी करेल की मात्र निखिल अजून एका चांगली बॅटिंग इथं मात्र तिच्या बॅटमधून पाहायला मिळेल. तो क्षेत्ररक्षण कायम आहे कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही त्याच प्रकारे मारा करेल पवन. गती परिवर्तन पाहिलं आपण धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन जर केलं तर निश्चित तो यशस्वी गोलंदाज ठरतोय. पहिला तुम्हाला सर की पहिला चेंडू वेगवान टाकला होता त्यावर मात्र मात्र परिवर्तन पाहिलं आपण गतीमध्ये. अतिशय क्लास चेंडू होता पुढचा चेंडू. यास्पात अजून एक वेगवान चेंडू आणि यास्पातास आपल्याला क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता. एकही चेंडू कुठं बरं झालं पाहावं लागेल आणि तोपर्यंत मात्र फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. कुठल्या प्रकारे इशारा आला नाही म्हणजे बॅटला चेंडू लागून गेला होता आणि या एका धावणीत संघात धावसंख्या मात्र पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 1 बाद 16 55 धावाचा हा लक्ष्य आहे टार्गेट ठेवलंय आणि तो इथं मात्र रोखताना एक अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण कोहली संघाच्या माध्यमातून. यानंतर वाफेकर सन्स विपक्ष दिवा आणि या दिवा स्पोर्ट दिवा या संघामध्ये सुद्धा खूप उच्च कोटीचे युवा खेळाडू दोन्ही संघामध्ये भरणा आपण पाहतोय. खास दिवा स्पोर्ट दिवा संघाचा विचार केला आपण कुरपेश सारखा एक उगवता तारा आहे दिवा संघासाठी. यास पात्र पंच केले चेंडूला कव्हर क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र फक्त एकच सिंगल. डबल आणि सिंगल नेतून मात्र काही साध्य होणार नाही आहे कारण की जो टार्गेट आहे तो आता मात्र मोठं होत चाललंय. याचं कारण असं आहे की पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण धुमाळ सर फक्त धावा आहे त्या इथं मात्र 17 आता मात्र 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी थोडासा संघर्ष आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे टार्गेट उरलंय यानंतर वाफेकर सन्स दिवा विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा एक मजबूत संघ म्हणून सातत्याने जो उल्लेख आम्ही करतोय पण मजबूत कागदावर आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण दोन्ही संघाची जर विचार केला आपण पहिल्या 2 षटकापर्यंत फक्त 12 धावा होत्या जेव्हा ओली संघ फलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र जेव्हा 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना पाहतोय अंजूर संघाची स्थिती इथं मात्र फक्त धावा जास्त आहेत त्या 5 आणि विकेट सुद्धा एकच फेकलेले आहे. म्हणजे धुमाळ सर जर विचार केला तर इथं मात्र थोडीशी मजबूती स्थितीमध्ये अंजूर संघ आहे कारण की ज्या प्रकारे आपण मॅचची समरी पाहिली 2 षटकापर्यंत 12 चेंडू 38 आता मात्र जी सरासरी कमी होती ती मात्र आता वाढलेली आहे कारण की प्रति षटकामागे जर पहिला आपण जवळपास मला वाटते की 19 धावाची सरासरी पार करायची आहे. तुम्हाला एका षटकामध्ये 2 चेंडू तुम्हाला चांगले टाकावे लागतील तर तुम्ही सहज सामना घेऊन जाणार. कुणाल क्षमता आहे ती मात्र सिद्ध करावी लागेल. एक खूप महान फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये अंजूर संघाच्या माध्यमातून पाहतोय आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळून खूप मोठी छाप सोडलेली आहे.
तोच म्हणजे KM अंजूर संघाचा हा धडाकेबाज ऑलराऊंडर. याच पात्रा हा फटका पाहतोय ऑफ ड्राईव्ह, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्राकडे सज्ज होता क्षेत्ररक्षक, फक्त आणि फक्त एकच सिंगल. या एका धावेनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती हळूच 18. अजय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. तर मित्रांनो आपण पाहतायत स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिल यांच्या माध्यमातून स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 हा शेवटचा दिवस आहे. 11 चेंडू 37. जो सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये. स्वराज्य स्पोर्ट अंजूर विपक्ष गावदी स्पोर्ट ओवली. आणि आज जर विचार केला आपण धुमाळ सर अंजूर संघाकडे मोठे मोठे खेळाडू दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहता हा चेंडू लाईन कुठे हे चेक करतील पंच. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू दोन्ही समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचे इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती एका या अतिरिक्त धावसंख्येने 19. यानंतर वाफेकर सन्स दिवा विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा असे फाईट तिथं मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र टॉप एट खाली क्षेत्रामध्ये चेंडू फाईन बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात सरकतोय. एक धाव पूर्ण तोपर्यंत दुसरी धाव सहज पूर्ण आणि फक्त 2 धावा या कंप्लीट करतोय फलंदाज निखिल. व्यक्तिगत या 2 धावींनी पाहतोय पण 5 चेंडूचा सामना केलाय आणि जवळपास 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. 10 चेंडू 34 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. अजून सामना दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. जरी तर मात्र सामना अंजूर संघाला जिंकायचा असेल तर या येणाऱ्या अजून 4 चेंडूमध्ये एक चांगली फलंदाजी करावी लागेल. जर ओली संघाला सामना जिंकायचा असेल तर एखादा विकेट इथं मात्र जर प्राप्त केला तर मात्र दबाव टाकू शकतो येणाऱ्या फलंदाजावर. फुलटॉस ड्राईव्ह केले चेंडूला पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू 2 क्षेत्रक्षामधून निघून गेलाय. येतोय चेंडूवर हा दमदार चौकार. जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा साजन भोईर जीवलग जीवाचा मोठ्या मनाचा यार दिलाचा कशी गावाचा फक्त तो आहे मोठ्या मनाचा एकविरा आईचा. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. इथं मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं. चौकाने मात्र संघात धावसंख्या पुढे सरकते ती 25. अजून इथं मात्र सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 30 म्हणजे सामना संपला नाही आहे. डावखुरा फलंदाज देखील एका चांगला प्रयत्न करतोय ज्याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिलं होतं. गोलंदाज अजय सज्ज होताना यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय. पाहतोय की आपण ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे अतिशय वेगात सरकताना तोपर्यंत फक्त एक सिंगल. 8 चेंडू 29 असं समीकरण. प्रत्येक चेंडूवर मात्र सामना कधी ओवली संघाकडे तर कधी पाहतोय आपण अंजूर संघाकडे झुकताना पाहतोय. पण मात्र म्हणतात शेवटी दो जिता वही सिकंदर. पहिला संघ जो ठरलाय या स्पर्धेतला अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो म्हणजे वीर ताना दापोडा संघ ज्यांनी अतिशय उत्कृष्ट सांघिक कामगिरी पाहायला मिळाली आणि त्या सांघिक कामगिरीच्या बळावर टॉप 16 मधून 1 नंबरवर पोहोचला होता. तो भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून आणि GCA म्हणजे ग्रामीण असोसिएशन भिवंडी या गटातून कालच्या दिवसामध्ये वडपे संघाने सेमीमध्ये प्रवेश केलाय. याच पाता फ्रंटला अतिशय सुरेख फटका अतिशय क्लास आहे. चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. हा येतोय क्लास षटकार. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. हे आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. काय क्लास होता पहिला पण थोडासा पुढे सरसा होता. कव्हरच्या वरतून एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला तो फटका खेळण्यासाठी तुमची टायमिंग तुमची प्लेसमेंट आणि फटक्यामध्ये शक्तीचा योग्य मिलाप असणं गरजेचं आहे. आणि क्लास शॉट पाहिला आपण षटकार ठोकलाय इथे मात्र कुणाल यांनी. आता मात्र संघाची स्थिती खूप मजबूत होताना पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 23 या चेंडूवर जर धुमाळचा एखादा षटकार अजून आला तर मात्र अंतिम षटकापर्यंत सामना एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पण इथे मात्र जर ओली संघाने चेंडूवर विकेट प्राप्त केला किंवा चेंडू निर्धाव टाकला तर अंतिम षटकामध्ये थोडासा मानसिक दबाव राहील. 20 पेक्षा जास्त
धावा जर राहिल्या तर शेवटी एवढं सोपं नसतं की प्रत्येक मॅचमध्ये 20पेक्षा जास्त धावा बनवून सामना जिंकून देणं. सामना पण एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. गोलंदाज अजय सज्ज होताना पुढे आलाय, अतिशय सुरेख फटका उडवलाय, लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय, एक उतुंग A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा येतोय षटकार. स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सामने सगळ्यान भारी. देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी. चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी. बॉलर बॅट्समॅन एक से बडकर एक येतान खिलाडी. हे साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक. अतिशय क्लास. डीजे मास्टर आपण आवाज चेक करायचे. एकदा शूटिंग केल्यानंतर बघा. वेलकम. अनिल किनी दादांचं आगमन झालेलं आहे. यम फोटो प्रोडक्शनचे प्रोप्रायटर आहेत. तर अतिशय क्लास शेवटच्या चेंडूवर ओम फोटो. धुमाल सर मी पहिले उल्लेख केला होता की ज्या प्रकारे कुणाल किळपट्टीवर आहे एवढं सोपं नाही आहे कुणालला थांबवू नये. आणि शेवटच्या चेंडूवर काय सुरेख पुढे सरसावट एक अतिशय नेत्रदीपक हा षटकार ठोकलाय. षटकाराने मात्र स्थिती थोडीशी आता सोपी बनली. 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 17 सोपी नाही आहे, अजून खडतर आव्हान आहे. पण इथं मात्र कुणालला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. जर ओली संघाला सामना जिंकायचा असेल तर कुणालला मात्र नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं राहील. सामना एका चांगला अतिशय रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपले. सज्ज होताना गोलंदाज यश पात्र पाहतोय की आपण हा चांगला फटका म्हणता येणार नाही. खराब क्षेत्ररक्षण पण मात्र बॅकअप चांगलं होतं. पण चेंडू मात्र चाललंय. हा टर्निंग पॉइंट ठरेल काय? जयेश पाटील सुद्धा चुकी करतोय. सीमापार आलाय चौकार. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. धन्यवाद. स्वर्गीय गुरुनाथ. निराश असेल तिथं मात्र जयेश पाटील, कारण की ज्या प्रकारे 1-2 का 4 धुमाल सर सातत्यानं सांगतोय. एक होती तिथे मात्र 3 धावा तुम्ही बोनस. याच पात्रात फुल टॉस. याच मात्र जयेश पाटील सज्ज आहे आणि कुणाल फक्त एक धाव घेईल, कारण की माहिती आहे जयेश पाटीलच्या हातातून धाव घेणं म्हणजे स्वतःची विकेट फेकण्यासारखं ठरतोय. आणि असे 2-3 क्षेत्ररक्षक भिवंडीमध्ये सातत्यानं पाहतोय आपण. जयेश पाटील झाला, त्यानंतर मात्र गावदी अंजूर संघाचा जितू हा सुद्धा एक उच्च कोटीचा क्षेत्ररक्षक आहे, पण आज संघासोबत नाही आहे एक म्हणावं लागेल बेनिफिट इथं मात्र. त्यानंतर अजून खूप चांगले क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. आउटफील्डमध्ये खूप चांगली कामगिरी करणार आहे. आणि जो एरिया असतोय मिड विकेटचा हा जयेश पाटीलचा राखीव एरिया असतोय. मग ओपन क्रिकेट असो की आपल्या गावाच्या माध्यमातून. आता मात्र 4 चेंडू आणि 12 असं समीकरण आहे. एक विकेट प्राप्त करावं लागेल या स्थितीमध्ये ओली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. अंजूर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर कुणाल याला मात्र खेळपट्टीवर 4 चेंडू पत्र आणणं गरजेचं आहे. कधी पण सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. 4 चेंडू 12 एक सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे 4 चेंडू तय करेल. याच पात्रा फुल टॉस पण परफेक्ट बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. एक धाव पूर्ण. थोडंसं मी तर म्हणे की खराब चेंडू आहे. चेंडूची वाट पाहत होता तिथे क्षेत्ररक्षक. या 2 धावा पूर्ण करतोय कुणाल. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 45. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 3 चेंडू आणि 10 धावा. अतिशय क्लास फलंदाजी पाहतोय आपण कुणाल मात्रे. जतीन 3 चेंडू 10 असं समीकरण अंजूर संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. याच पात्रासह बॅटने सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर. काय सुरेख टायमिंग आहे आणि ठोकलाय षटकार. आयोजक साजन भोईर स्वागत प्लेयरचे करतात. महेंद्र म्हात्रे गणपत भोईर साथही त्यांना देतात. धन्यवाद. ग्रेट बॅटिंग कुणाल. काय सुरेख फटका. आणि धुमाल सर क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका पाहतोय आपण सरळ बॅटनी. आणि कवचित असे फटके पाहायला मिळतात. आणि रिप्लेमध्ये जेवढे आपण पाहू तेवढं मात्र मन वाटते की अजून पाहत राहू. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 51 50 टाका सुद्धा पार केलाय. याच पाहता चांगला चेंडू परत एकदा वापसी करताना. हम भी हारने वाले नाहीये हेच सांगतो इथे मात्र गोलंदाज जतीन. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण आहे, कारण की 1 चेंडू आणि
4 म्हणजे तुम्हाला गोल्डन चौकार मारावा लागेल. ड्रेसिंग चेशिंग कंपल्सरी आणि नोंदती सुद्धा कंपल्सरी आहे. पाहतो आपण 1-4 आणि सर्व काही घडला गोल्डन चौकार किंवा षटकार या स्पर्धेमध्ये आलं नाहीये. ती संधी मात्र कुणालकडे आहे. आणि या वर्षाच्या अंगामध्ये विचार केला आपण एकच जर गोल्डन चौकार मारलाय ते म्हणजे 4 वाजून 44 मिनिटांनी सुमित पाटील कोरी अँडरसन ऑफ दिवा या संघाच्या फलंदाजावर एक रेकॉर्ड आहे. पण इथं मात्र हा रेकॉर्ड इथं करेल काय कुणाल. मानकुलीच्या त्या ऐतिहासिक मैदानावर तो कारनामा केला होता सुमित यांनी. पण इथं मात्र 1 चेंडू 4 सामना कसा असावा तर सामना असा असावा. खूप सुपर फाईट करताना ओवळी संघ. यावेळेस पात्र बॅटची कट काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र निश्चित आणि इथं मात्र 4 धावा पूर्ण करावे लागेल. दौड रंगत रोमांचक. शेवटी मात्र सामना टाय झाला. पण ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी. निराश हार्डलक पाहतोय आपण. कुणाल खूप चांगली फाईट केली. एका धावीने सामना हा गमावलाय कारण की ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी. सामना बरोबरी सुटलाय पण चेशिंग कंपल्सरी आहे त्यामुळे इथं मात्र सामना गमावलाय तो म्हणजे अंजूर संघाने. तर सामनावीर नो डाऊट वंडरबॉय ऑफ जयेश पाटील ठरतोय सामनावीर. ज्यांनी स्थिती नाजूक असताना मात्र क्रमांक 3 वर आलाय आणि फक्त 10 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार ठोकलाय आणि 25 धावांची एक ताबडतोब खेळी साकारली. म्हणूनच सामनावीर जातोय तो जयेश पाटील याला. तर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आमचे एकच वादा मोहनदादा सज्ज असेल. एकच वादा आमची मोहनदादा. आपण चला टॉस बॉक्स मध्ये वेलकम आहे.